गरोदरपणामध्ये रक्तातील साखरेची तपासणी कशी करावी? दोन प्रकारे करता येते. नेहमीची साखरेची तपासणी, ज्याला आपण रँडम ग्लुकोज म्हणतो. परंतु गरोदरपणामध्ये स्त्रियांना ज्यावेळेस त्या गरोदर असतात त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये काही बदल घडत असतात आणि तेवढ्यापुरता म्हणजे फक्त गरोदरपणापुरताच डायबिटीस काही कालावधीकरता होतो. त्याला जेस्टेशनल डायबिटीस असं म्हणतात. तर मग हे होण्याची शक्यता आहे का हे बघण्यासाठी आपण आधीच ओळखू शकतो. म्हणून आपण एका विशिष्ट प्रकारे रक्तातली साखर तपासतो. त्याला ओरल ग्लुकोज चॅलेंज टेस्ट किंवा ओसुलिव्हान्स टेस्ट किंवा डिप्सी टेस्ट असं म्हणतात. याच्यामध्ये आपण काय करतो तर आपल्या शरीराला थोडीशी साखरेचा लोड देतो आणि आपले शरीर ते साखर हाताळू शकतं किंवा नाही हे आपल्याला पाहायचं असतं. मग काय करायचं, एक G75 नावाचं एक बाजारामध्ये मेडिकल स्टोअरमध्ये 75 ग्रॅम साखर असलेलं एक सॅशे मिळतं. ते सॅशे घ्यायचं. ते सॅशे साधारणपणे 300 ml पाण्यामध्ये म्हणजे साधारण 2 ग्लास पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे. आता हे सॅशेतलं पाणी तुम्ही साधारणपणे 10 मिनिटात प्यायचं आहे आणि हे पाणी पिऊन झालं की त्यानंतर 2 तासांनी तुमचा रक्ताचा नमुना घेतला जाईल आणि त्याचे जे काही निष्कर्ष निघतील त्याच्याविषयी तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतील. आता ही टेस्ट करायची एक विशिष्ट पद्धत असते. 2-3 महत्त्वाच्या गोष्टी. एक म्हणजे ही साखरेची पुडी किंवा साखरेचं पाणी प्यायच्या आधी तुम्ही उपाशी असणं गरजेचं नाही. तुम्ही जेवण केलं असलं तरीसुद्धा चालतं. फक्त एकदा साखरेची पुडी पिल्यानंतर मध्ये 2 तास तुम्ही काही खायचं नाही आहे. तुम्ही हिंडू फिरू शकता परंतु काही खायचं नाही आहे. साधारण 10 मिनिटात हे 300 ml पाणी संपवणं अपेक्षित आहे आणि बरोबर 2 तासांनी तुमचा रक्ताचा नमुना घ्यायचा आहे. समजा ती साखरेची पुडी पिल्यानंतर मला तुम्हाला 10 मिनिटांनी 15 मिनिटांनी उलटी झाली तर नाही, मग तुम्ही त्या दिवशी टेस्ट करू शकत नाही. तुम्हाला ही टेस्ट दुसऱ्या दिवशी किंवा नंतर 2 तासांनी परत करावी लागेल. तर अशा प्रकारे ही ओरल ग्लुकोज चॅलेंज टेस्ट असते. ती गरोदरपणात करून घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.